हॅलो गाईज, मी प्रियंका. आज आम्ही चाललोय आषाढाचं आषाढ ना ग आषाढाचे सगळ्या देवांना निवेद नारळ करायला चाललोय आम्ही. नैवेद्य नारळ फोडणारे सगळ्यांना, सगळ्या देवांना तृप्त करणार आहे आम्ही आज. माझी मम्मी इकडे चालली. मम्मी इकडे बघ, हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. पहिला मान विठ्ठल रुक्मिणीला हातवली. हे आमच्या इथलं लक्ष्मी आईचं मंदिर. गाईज, हे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे आमचे विठ्ठल रुक्मिणी. आणि आज आम्ही यांना पण निवेद नारळ ठेवतोय. हे आमचे हनुमानजी. गाईज, हे मंदिर आहे आमचं पूर्ण. आमचं नाही, आमच्या गावाचं आहे. हे विठ्ठल रुक्मिणी. एकदम सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी आहेत ते. आणि माझी मम्मी हे इथंच सोडून गेली. जय श्रीराम, जय श्रीराम. काहीच थांबा, तुम्हाला सगळ्यात सुंदर मूर्ती दाखवते मी गणपतीची. खूप जास्त सुंदर आहे, खूप जास्त. हे आमचं मंदिर. या संपूर्ण मंदिरामध्ये आम्ही दोघीच आहेत. गाईज, तुम्ही पण सगळ्यांनी निवड ठेवा देवाला. आषाढ संपत आलेला आहे आणि आता श्रावण चालू होणार आहे काही दिवसातच. श्रावणी सोमवार लवकरच. मला मी गाव दाखवते आमचं. गाईज, पेरू. गाईज, पेरूचं झाड. हाय, बाय बाय. खाली वळून नाही का? येस गाईज, ओढ्याचं पाणी फुल आटले गाईज. वाईट परिस्थिती. भरायला त्याच काहीच आमच्या जागेचा मसोबा आहे गाईज. इकडे बघ, पूजा करतोय गाईज. काय झालं का? नारळ ठेव रे. गाईज, आमचं आज पूर्ण झालेलं आहे निवेद नारळ ठेवायचं काम. आमच्या जागेचा म्हसोबा हा खूप जास्तच लांब होता. आम्हाला गाडीवर यावं लागलं. सोसायटीच्या आतमध्ये ठेवलेला आहे आमचा म्हसोबा. गाईज, असंच लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा माझ्या चॅनलला. माझ्या चॅनलचं नाव आहे रोमिंग विथ प्रियंका. थँक्यू सो मच गाईज. आकाश, बसा, गाडी जायचंय लांब, जरा घरापाशी जायचंय.